इमानदारीची गोष्ट करते? काय इमानदारी आहे ताईमध्ये? लोकसभेमध्ये माझ्यासोबत फिरून रवी राणाकडून कडक नोटा घेऊन काय म्हणताय इमानदारी? तुम्ही काय काँग्रेस पार्टीला सपोर्ट करताय? तुम्ही काय म्हणताय राहुल गांधीची इमानदारीबद्दल गोष्ट करताय? त्यांना माझा प्रश्न आहे, माझ्या सोबत माझी लोकसभामध्ये फिरल्या, रवीजीकडनं पैसे घेतले आणि प्रचार दुसऱ्याचा केला. तुम्ही काय इमानदारीची गोष्ट करत आहे? कडक कडक नोटा घेतल्या आणि शाण्या म्हणा, अवकातीत राहाय. माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यांनी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही. आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं. ही फॅक्ट आहे. चोट्टा लेका, तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणा, साले आराम करा, राजकारण सोडून देऊ. उगाच काहीतरी फालतूगिरी नाही, असं नाही सहन होत. आणि काही बोलायचं नाही, फालतूगिरी उगाच. हां, खरं तर या जिल्ह्याची एकंदरीत परंपरा फार चांगली राहिलेली आहे आणि मला असं वाटतं का ती परंपरा कायम ठेवण्याचं काम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं आहे. पण मधातल्या काळामध्ये आपण पाहतोय उठसूट बयान देऊन सगळ्यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न. मधात प्रवीण पोटेजींना टार्गेट केलं, तुषार भारतींना टार्गेट केलं, मला टार्गेट केलं, बळवंत वानखडेंना टार्गेट केलं, आता यशोमतीताईला टार्गेट केलं जातं. बळवंत वानखडे म्हणतात तुम्ही चपला उचलताय यशोमतीताईचा. हे आमदारांनी एका आमदारावर कुठल्या लेवलचे आरोप केले पाहिजे याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे. आणि मग राजकीय परिपक्व नसल्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपण करतो आहे ह्या चुकीच्या आहे. आणि याच्यामागं आता त्यांनी असंही म्हटलं खुद नवनीतजी राणांनी का बा त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून, कडक नोटा घेतल्या यशोमतीताईनं प्रचारासाठी. मग इथं प्रशासन करते काय? यावर लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे स्टेटमेंट हे काही गंभीर स्टेटमेंट आहे, लहान गोष्ट नाही आहे. आणि जाहीर 19मध्ये पैसे घेतले आणि 23मध्ये तुम्ही ते बोंबलत असाल तर मी सुद्धा त्याची तक्रार करणार का? याचं निराकरण झालं पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर आमचे देवेंद्रजी फडणवीस जे आहे ते राणा दाम्पत्यांच्या अतिशय जवळचे आहे. एका परिवारापैकी ते पाहतात. कारण इथं जिल्ह्यामध्ये भाजपा आमदारापेक्षा त्यांना ते अधिक जवळचे आणि तशा प्रकारचा त्यांचा घरोबा आहे, त्यांची दोस्ती आहे, मैत्र आहे. त्यांनी आवर घालायला पाहिजे. काय याला आपल्या अभयमुळे जर अशा पद्धतीनं होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि दोनही दाम्पत्यांना आम्ही विनंती करतो का हा जो प्रयत्न आपण करताय याला थोडं तुम्ही आवर घाला. कारण नसताना कोणाचं कार्यक्रम दहंडीचा, तो धार्मिक कार्यक्रम, तिथं राजकीय बोलणं काही चांगलं नाही आहे ना.